हाय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्लॉगमध्ये. सो आज ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे मजा मस्ती, फुल धमाल, एंटरटेनमेंट. कारण मी आज चाललो आहे आमच्या शाळेच्या पावसाळी पिकनिकला, जिकडे आम्ही सगळे शाळेतले मित्र एकत्र येतो आणि धमाल मस्ती करतो. तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला फटाफट तयारी करतो, बॅग भरतो आणि मग तुम्हाला निघालो. इथे वाट बघतो मित्रांची, ऑन द वे आहेत ते. तर बघूया, आले की मग त्यांच्यावर निघूया आणि जर्नीला स्टार्ट करूया. तर आपली सवारी आलेली आहे. जर्नी आपली स्टार्ट झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे एक मित्र लेट आहे, तर त्याला आम्ही आता पिकअप करायला चाललोय. तो दरवर्षीप्रमाणे नेहमी लेटच येतो. तर बघूया यावेळी त्याचं लेट होण्याचं कारण काय, आणि मग घेऊया त्याला. आलेला आहे मित्र, तर त्याच्यावर आम्ही फुलांचा वर्षाव करणार आहे. आता आजचं कारण काय आहे, तुम्हाला लेट व्हायचं? पाणी भरत होता. ओके, लालबाग मध्ये कोणाचं पाणी भरवता? मला सेटल होते नंतर आन्सर देतो. ये तर बघूया याची दरवर्षी प्रमाणाची नवीन काही कारण यांनी सांगितली आहेत का, आणि मग तुम्हाला मी सांगतो ते काय कारण होतं ते ज्याच्यामुळे याला लेट झाला. आणि आमचीच गाडी लेट झालेली आहे, बाकी सगळे पोहोचलेले आहेत. आता आम्ही अटल सेतूला लागलोय. तर इथे अटल सेतूचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आमचा पहिला हॉल्ट आहे हा शेडूंगला. तर सगळे शेडूंगला थांबणार आहेत. तर तिथे एक छोटासा टी ब्रेक होईल आणि मग आम्ही सगळे एकत्रच निघू. तर तर तुम्हाला आम्ही सांगितलं नाही की आमचा आजचा डेस्टिनेशन काय. तर आमचं डेस्टिनेशन आहे कर्जत. कर्जत मध्ये एक रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही जाणार आहे. तर तुम्हाला तो कर्जत पूर्ण रिसॉर्ट पण दाखवू आणि तिथे आम्ही काय मजा मस्ती करणार हे पण आम्ही तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवू आमच्या. तर बघत राहा, ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला खूप आवडेल. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ब्लॉग मध्ये तुम्हाला फक्त एंटरटेनमेंटच भेटणार. आता आम्ही थांबलोय मॅगडीला, कारण शेडूंगवाला टोल थोडं गर्दी होती. आता हे बघा कसे खातायत बघा. हा भाई, काय कैसे हो भाई? आता आम्ही चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन मग पुढे आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर जाणार आहे. तर बघत राहा, तुम्हाला अपडेट देत जाऊ. आता अशी एक अपडेट भेटली आहे की पुढे जे गगनगिरी महाराजांचा मठ आहे त्याच्यात 1-1.5 तासाची लाईन आहे दर्शनासाठी. त्याच्यामुळे आम्ही आता इथे थांबून ठरवतोय की काय करायचं, कारण 1-1.5 तास लागणार असेल तर पुढे आम्हाला परत रिसॉर्टला जायला पण लेट होईल. त्याच्यामुळे आम्ही थोडासा इथे चर्चा विनिमय करतो आणि मग ठरवतो काय करायचं. हे बघा, गहन चर्चा चाललेली आहे. तर आता एक लेटेस्ट अपडेट का आली आहे की लाईन नाहीये, कारण आम्ही मनापासून चाललोय. त्याच्यामुळे फक्त दर्शनासाठी तुम्हाला 10 मिनिटं लागतील. बस, जेवायला फक्त 1.5 तास लागेल. आणि आम्ही जेवायला नाही, जेवायला नाही, आम्ही दर्शन घेऊन आणि मग आम्ही आमच्या मार्गी मोकळे जाय. तर चाललेलो आहे आम्ही. तर पुढे तुम्हाला दाखवतो काही आमचं दर्शन कसं होतंय ते तुम्हाला आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवतो. तर भेटू डायरेक्ट मठात. तर आता आम्ही आलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठात आणि आता चाललोय दर्शन घ्यायला. थोडीशी गर्दी आहे पण होऊन जाईल फटाफट दर्शन. तर दर्शन वगैरे झालेलं आहे. ओळखीने दर्शन झालं, कारण रांग खूप मोठी होती. तर तुम्हाला ते व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. तर दर्शन झालेलं आहे आणि आता चाललोय आमच्या डेस्टिनेशन रिसॉर्टला. तर फायनली आम्ही स्वप्नपूर्ती
या रिसॉर्ट मध्ये पोहोचलोय आणि तो कर्जत मध्ये आहे. हा बघा माझ्या पाठी जे आहे पूर्ण रिसॉर्ट आहे. प्रॉपर्टी तर चांगली आहे. हा बघा असा पूर्ण रिसॉर्ट आहे आणि इकडे त्यांचा टर्फ सेक्शन आहे. तर टर्फ मध्ये पण आम्हाला खेळण्याचा प्लॅन आहे. तर बघूया कसं का प्लॅन होतं. आणि इथे स्विमिंग पूल आहे, हे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये. चाललोय नाश्ता करायला. तर ते चहा आणि कांदा भजी. आता आम्ही आलोय इथे टर्फ वर क्रिकेट खेळायला. बॉलिंग आलेली आहे, टॉस हरलेलो आहे. आता बॉलिंग साठी सज्ज होतो. आमची टीम तुम्हाला दाखवतो. आमच्या टीम मध्ये कोण कोण अंगारे आहेत आणि ही मॅच आम्हीच जिंकणार. चान्सच नाही अपोजिट टीमला. तर टीम तयार झालेली आहे. तर आता आम्ही स्टार्ट करतोय मॅचला. आमचा ब्लॉगर स्वप्नील मुंजाला लाईक करा, सबस्क्राईब करा. तिथून घे ना, तिथून घे. तर आता आमची फिल्डिंग झालेली आहे. हे टोटल किती झाले? 47 टू विन आहे. तर आता आमची बॅटिंग आहे. तर आमची बॅटिंग चालू झाली आहे. ओपनर आहे गोगो विथ दिगी. तर आता स्टार्ट होईल. बघूया आम्ही 47 चेस करू शकतो की नाही. तर चालू झाली आहे. चला स्टार्ट आहे. तर मॅच ही स्टार्ट झाली आहे. पूर्ण तिचा सामना आहे. चले ए भाई, 2 ओव्हर मध्ये जिंकायची आपल्याला. तर गोलंदाजीवर आहे, गोलंदाजीवर आहे मॅग्रात. नो बॉल. तर लपडा आलाय काहीतरी लपडा आलाय. नो नो बॉल. ए नो बॉल. फॉर्म मध्ये असलेल्या बॅट्समनला दिली आहे बॅटिंग, त्याच्यामुळे सगळं. नो बॉल. काय व्हिडिओ मेरा वाईड आहे. आम्ही जिंकलेलो आहे. फायनली क्रिकेट खेळून 4-0 अशी विजयी बढत आम्ही मिळवलेली आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे कॅप्टन? ठीक है, गेम है, हार जीत होती रहती है. अरे हार जीत, लेकिन इतनी बुरी हार नहीं होती यार. बहुत बुरी तरीके से हार दी है, पेल दी है तुमको. तो आता 4-0 नंतर आम्ही इथे एन्जॉयमेंट सेलिब्रेट करतोय आमची. तर सगळे बसलेत. ये प्यार का ही सारा है कारवां. ऐसी है ये रुत की जिसमें फूल बनके. तर हे आहे डिनरला व्हेज मध्ये बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी, गुलाबजाम आणि चपात्या. आता चालू करू.
जेवायला आलेलो आहे. जेवायला या मंडळी, जेवायला या. ताजं जेवण. तर आमच्या मित्राची जैन थाळी पण आलेली आहे. जैन थाळीमध्ये आहे पनीर आणि हे काहीतरी शेवाची भाजी. हे बघा, जैन मेंबर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता झाली आमची मॉर्निंग. तर नाश्त्याचा वेळ तर गेला कारण मी झोपून होतो. हे बघा, हे करून आलेत नाश्ता. संपला ना? संपला. तर टाईम झालेला आहे नाश्त्याचा. तर आता उपाशीच राहावं लागेल. आता डायरेक्ट दुपारी जेवायचं. तर आता बघतोय जरा क्लायमेट चांगलं झालं, पाऊस पडतोय. हे बघा, तुम्हाला दाखवतो. मस्त असा क्लायमेट झालाय आणि छान असा पाऊस पडतोय. तर ह्या पावसाचा आस्वाद घेत आता आम्ही जातोय स्विमिंग पूलमध्ये आणि पूलमध्ये जरा डुबक्या मारूया. तर आता इथे स्विमिंग पूल जवळ आलो आम्ही आणि इकडे आता थोडे एन्जॉय करतो. तर सगळे खेळत आहेत. तर माहोल तर खूप मस्त झाला आहे आणि रेन डान्स पण चालू झाला माझ्या पाठी बघाल तर. आणि आम्ही सगळे इथे व्हॉलीबॉल खेळतोय. दादा बघू ह्याच्यात पण त्यांना हलवतो. तर इथे मोठी चॅम्पियनशिप चालू आहे, टुर्नामेंट, व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप इन स्विमिंग पूल. तर बघूया, स्टेट लेवलचे प्लेयर आलेले आहेत इथे खेळायला आणि इंटरनॅशनल प्लेयर पण आहेत. हा बघा, हा इंटरनॅशनल प्लेयर आहे, तो कोचिंग करतोय. तुम्ही आता बघू शकता डॉल्फिनला आम्ही वेफर देतोय. हा बघा, डॉल्फिन बघा बाहेर येईल आता. मजा कर आम्ही. मित्रांनो, पिकनिक संपलेली आहे. आता आमचा हिशोबाचा टाइम आहे. तर आमचे मेन खजिनदार जे ही ट्रिप म्हणजे ऑर्गनाईज असं नाही बोलता येणार, पण त्यांनी ही काय बोलतात, शब्द नाही येत. हा, सिंहाचा वाटा आहे त्यांचा ही पिकनिक अरेंज करण्यामध्ये. तर ते थोडं हिशोबाचा हे करतायत. तर हिशोब चालू आहे, किती येणं आहे, किती देणं आहे, किती खर्च लागणार आहे. अजून इथून निघालो नाहीये, पण आमचा खर्चाचा विषय चालू आहे. तर तुम्हाला मी अपडेट देत राहीन कोणाचं काय येणं आहे की देणं आहे. बरोबर ना? येस नक्कीच. बरोबर. हा, कोणाकडे घ्यायचा ब्लॉग? इथे आपली गँग रेडी आहे.